आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक प्रसेनजीत कोसंबी. कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची पुरी रात. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रात राणी वेड्या जंगलात. हे 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 वो. कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रात राणी वेड्या जंगला. कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्या, कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची पुरी रात. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. खूप छान गायलास. या गाण्यामध्ये दोन्ही कलर आहेत. पिचमध्ये पण नोट्समध्ये पण ते लो पण आहे, हाय पण आहे, आणि त्या सगळी जी तुला जो फ्रीनेस मिळाला त्याचा तू पुरेपूर वापर केलास स्वतःची कॅपॅसिटी दाखवण्यासाठी. अप्रतिम. थँक्यू सर, थँक्यू. असं ठरवलंयस की रॉकस्टार व्हायचे टाइप्स? सॉलिड होतं. तुझी कोरिओग्राफी कोणी केली? म्हणजे आपण गाण्याबद्दल नंतर बोलूया. खूप छान. मीच सुपर आहे. नाही काय असं काय नसतं, पण ते खूप छान केलंस. तुझा त्याच्यात मला फक्त तुझा कॉन्फिडन्स दिसत होता. एक तुझा तू ज्या फ्रीली गाणं गात होता स्वतःसाठी, इट्स लाईक तुझा आनंद पाहून आम्हाला आनंद होत होता. खूप छान वाटत होता. व्हेरी गुड. नाही सर, मला खूप भीती वाटत होती की मी हे करू की नको. नाही नाही, काही हरकत नाही. चांगलं वाटलं. तू त्या गाण्याशी एकरूप होत होतास रे. आणि आतापर्यंत आय थिंक आतापर्यंतच्या जेवढी आपण गाणी ऐकली त्याच्यात असं काहीतरी एक ज्याच्यात मुवमेंट असेल खूप, असं तू गाणं आत्ताच आम्हाला ऐकायला मिळालं आणि खूप छान वाटलं. सगळ्या म्युझिशियन्सने ऑफकोर्स खूप छान वाजवलं आणि त्याने एक जी काय जो माहोल तयार झाला तो खूप चांगला तयार झाला. मजा वाटली. आणि बेसिकली त्या सगळ्या मुवमेंट करताना गाणं जर आलं पाहिजे होतं ते आलं मुळात. त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. खूप छान गायलास. अंतरा खूप जास्त चांगला गायलास.
साईनला थोडंसं अडखळत आलास पण खूप छान. दॅट इज म्हणजे मी तेवढं समजू शकतो की तेवढा उतरायला वेळ मे बी गाण्यात यायला थोडासा वेळ एक 5 सेकंद आपले जातातच. बट आउटस्टँडिंग, व्हेरी गुड. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कोल्हापुरी झटका येतो त्याच्या अंगात. हो पण तो जबरदस्त होता, मला खूपच आवडला. म्हणजे सॉलिड, म्हणजे कमाल केलीस तू. एक नंबर. म्हणजे मला ही ना आता खूप एक्साइटेड वाटत होतं आतमध्ये. नाही, मी परफॉर्म करताना हा पण विचार करत होतो की आवडतंय की काय मला, म्हणजे असं नाही, म्हणजे तू- कन्फ्युजन मध्ये होतो मी, घाबरत थोडस. आता खाली बसलास वगैरे ना, एखादी मुलगी खरंच आली असती कोल्हापूरून पण तिथे. पण ह्या विचार करूच नकोस, तुला आवडते ना, तू कर, चांगलं वाटतंय ते. तू आता पक्का मुंबईकर झालायस का? नाही होऊ शकत. का रे? कोल्हापुरात इतकी वर्ष राहिल्यानंतर मला अजून तेवढं मन नाही लागत, पण आता हळूहळू लागेल. बघू, आता 3 वर्ष म्हणतोय लागेल, पण अजून तरी नाही लागलेलं. नाही पण सारखं जावंसं वाटतं कोल्हापूर. कधी सातारा येतं, कधी कराड येतं, कधी आमची पंचगंगा नदी दिसते, मग क्या आम्ही बात कधी है, क्या टर्न बात येतो. है. हे असं होत राहतं सारखं. क्या बात आहे. काय- तिथून तिथे गेल्यानंतर एक तिथली एनर्जी आम्ही घेऊन येतो आणि इथं आमच्या कामासाठी यूज करतो, असं मला नेहमी वाटतं. क्या बात आहे, बरोबर आहे. ध मिळालाय तुला, अतुलने ध दिलाय. अजय, अजयने पण ध दिलाय. एक मस्त भारीचं काहीतरी एखादं असं फोक मधलं गाणं ऐकू. नक्की नक्की सर. Sa-re-ga-ma-pa,